देहाभिमान जीविता सदा भूती सद्भाव पाहता सिद्ध मद्रुपता उद्बोधे. जीवाशी झाल्या मद्रुपता सहज त्याग विषय चित्ता. देखे उभयांशी मिथ्यता न त्यागिता हा त्यागू. नाथराय सांगतात याच्यामध्ये किंवा आपल्याला भगवंत उद्धवाला सांगतात की जीव मद्रूप झाला असता विषय व चित्त या दोहांचा त्याग घडतो. म्हणजे भगवंत काय सांगतो उद्धवाला की जीव काय सांगतात, जीव वस्तुतः मद्रूप आहे. जीव मद्रूप झाला असता विषय व चित्त या दोघांचा त्याग घडतो. म्हणजे तुमचा जीव जो आहे तो साधना करता करता जर त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, म्हणजे मला भगवंताला जर त्या जीवाने प्राप्त केलं आणि जीवाची दशा जाऊन जर शिवदशेला तो प्राप्त झाला, म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त झाला, माझ्याशी एकरूप झाला, माझ्यामध्ये मद्रूप झाला, तर काय करतात, विषय व चित्त यांचा देहा दोहांचा त्याग घडतो. मग आपण आता विचार करायला गेलो आपण तर एकंदरीत आपला जीव भाव जो आहे तो जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर नाथराय सांगतात की जोपर्यंत आपण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्या चित्तामध्ये जोपर्यंत ते प्रगट होत नाही, म्हणून तर तुकोबाराया सांगितले देव असे चित्ती त्यांचीच घडावी मध्ये सांगितले, लिहिलं की नाही. देव असे चित्ती म्हणजे माझ्या चित्तामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे किंवा मी भगवंताशी एकरूप झालेला आहे आणि मी एकरूप झाल्यामुळं मला जी संगती मिळेल ती संपूर्ण त्या भगवंताशी एकरूप झालेल्या साधकांची किंवा सिद्ध पुरुषांचीच मला भेट हो. देव असे चित्ती त्यांचीच घडावी मध्ये संगती. आता हे तुकोबारायाने असं विधान केलेलं आहे. म्हणजे तुकोबारायाला असं सातत्याने आत्मचिंतन करण्याचं त्यांना काय लागलं होतं, एक ध्यास लागला होता. आणि आपल्यालाही तसंच ध्यास लागला संतांसारखं तरच आपले विषय बाजूला होणार आहेत आणि तरच आपल्याला काय होणार आहे, विषय बाजूला होणार आहे आणि तरच आपल्याला आपलं चित्त काय होणार आहे, चित्त चैतन्य स्वरूप होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत असतो की तुम्ही सातत्याने आत्मचिंतन करा. आत्मचिंतन करता करता ते जे एखाद्याला ध्यास कसा लागलेला असतो, एखाद्याला विषयांचा ध्यास लागलेला असतो, तसा जो भगवत भक्त असतो त्या भगवत भक्ताला त्या भक्तीचा वेळ लागलेला असतो. अखंड चिंतन विठोबाचे, लिहिलं की नाही, अखंड चिंतन करत असतो विठोबाचे. आणि चिंतनातूनच आपल्याला सगळे प्रश्न सुटणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चिंतनातून भेटणार आहे. जोपर्यंत आपलं आत्मचिंतन होत आहे, जोपर्यंत चित्तामध्ये चैतन्य निर्माण होत नाही, चित्तामध्ये चैतन्य अवस्था जी आहे त्या चैतन्य अवस्थेला आपण प्रगट होत नाही, प्राप्त होत नाही, तोपर्यंत चित्तामध्ये काय आहे, तो विषय आणि अहंकार दडी मारून बसलेला आहे, तो बाजूला होणार नाही. त्यांना दूर न लोटता त्या दोघांनाही भासमान व मिथ्या म्हणून ओळखणे. मग त्याला आपल्याला चित्तामध्ये जे बसलेले विषय आहेत ते काय आपल्याला हाताने ढकलता येतील का? बघा नाथराय ते सांगतात, आपण कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला तर चित्तातले विषय बाहेर निघू शकत नाही. मग चित्तातले विषय बाहेर निघण्यासाठी काय करायला पाहिजे, तर चित्तातले विषय जे आपल्याला त्रास देतात की त्या चित्तातल्या विषयामध्ये आपल्याला समजा धरून त्याला आपल्याला 10% सुख मिळतो, तर त्याच चित्तामध्ये जर आपल्याला 50%, 60%, 70% असा सुख मिळत गेला तर विषय सुख जे आहे ते 10% आहे. तर 10% सुखाला 10% जो विषयांचा सुख आहे त्याला 50-60% जर आपल्याला आत्मसुख मिळाला तर आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकल विषया. आत्मसुखा तुम्हाला लागला की 70% जे विषय आत्मचिंतनातून मिळालेलं सुख आहे त्या आत्मचिंतनातून मिळालं 60%, 70% जे सुख आहे ते सुख काय होतो, त्या विषय सुखाला बाजूला करतो. आणि विषय सुख जे आहे ते असं बाजूला होणार नाही. आणि म्हणून आत्मसुखाची गोडी लागली. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा वीट येतो आत्मसुख लागला की. आणि म्हणून जीव मद्रूप झाला असता विषय व चित्त या दोहोंचा त्याग घडतो. बघा भगवंत सांगतो जीव जर माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला तर मग चित्तामध्ये विषय, बरं का, विषय व चित्त
या दोघांचा पण त्याग घडतो. विषय चित्त म्हणजे काय, चित्तामध्ये असलेले विषय, आणि विषय चित्ताला पकडतात, गुण काय करतात, चित्ताला पकडतात, विषय चित्ताला पकडतात. आणि ह्या चित्तामध्ये एकदा ते विषय शिरले तर आपल्याला त्याचा त्याग करता येत नाही. आणि त्याग करण्यासाठी आपल्याला त्यांनी उपाय सांगितला की आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्या चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट करायला पाहिजे ध्यान करता करता. आणि असा उपायच ह्या विषयांना बाजूला करायचा, अहंकाराला बाजूला करायचा आपल्याला, हाच एक उपाय आहे. बाकी उपाय नाही सांगितला. नाही तर इथे अजून उपाय सांगितले असते आपल्याला, पण आपल्याला ते उपाय नाही सांगितले. उपाय काय सांगितलं आहे? उपाय एक भगवत भक्ती सांगितली. भगवंताचं भजन करा. जरी ठाकेना विरक्ती, जरी आपल्याला विरक्ती आली नाही तरी यथानुशक्ती भजन केले पाहिजे. म्हणजे सातत्याने आत्मचिंतन भजन करायला पाहिजे, सातत्याने. आणि त्या चित्तामध्ये ज्यावेळेला आपल्याला ते चैतन्य प्रगट होईल, त्या चैतन्याच्या माध्यमातूनच आपल्याला विषयांचा काय विसर पडेल. चित्त विषयांचा त्यागू, पुत्र हो तुम्ही पुशीला चांगू. तो म्या सांगितला अव्यंगू, हा ज्ञानमार्ग अतिशुद्ध. काय सांगितलंय की अरे मुलांनो, तुम्ही असा प्रश्न विचारला होता की, प्रश्न काय विचारला त्याने की गुणामध्ये चित्त प्रवेश करतो आणि चित्तात गुण प्रवेश करतात. मग हे गुणामध्ये चित्त प्रवेश करतो आणि चित्तामध्ये गुण प्रवेश करतात, त्यांना बाजूला करण्यासाठी उपाय काय? आणि हा जो चित्तामध्ये झालेला, आपल्याला वाटतं की आपण ब्रह्मस्वरूपाशी झालो किंवा आपण त्या ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप झालो, पण हा तुमचा भास आहे. कारण जोपर्यंत त्या चित्तामध्ये पूर्णपणे चैतन्य उत्पन्न होत नाही आणि विषयांचा पूर्णपणे विसर पडत नाही, विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि हृदयाची घडे घडे हृदयामध्ये, म्हणजे अशी अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विषय आपल्याला त्रास देणारच आहे. आणि म्हणून त्यांनी विचारले इथे, चित्ताविषयीचा त्यागू, पुत्र हो तुम्ही पुशीला सांगू, तो मी सांगितला अव्यंगू, हा ज्ञानमार्ग अतिशुद्ध. आणि हाच ज्ञानमार्ग आहे. ह्या ज्ञानरूपी मार्गातून तुम्ही गेल्यानंतर काय होणार आहे, तर चित्तामध्ये शुद्धीकरण, चित्तामध्ये तुमचा शुद्ध अवस्था म्हणजे शुद्ध भाव निर्माण होईल आणि आत्मभाव तयार होईल आणि आत्मसुख तयार होईल. आणि हा भाव तयार झाल्यावर काय होणार आहे, तर चित्तातले विषय बाजूला म्हणाल मिथ्या उभयांचे भान, तरी एवढे जीवाशी बंधन लागावया काही कारण, ऐसे काही मन कल्पिल जरी. दोहोंचेही भान जर मिथ्या आहे तर जीवाला एवढे बंधन लागण्याचे कारण काय? काय सांगितलंय की दोघांचं भाव जर मिथ्या आहे, खोटा आहे, मग जीवाला एवढं बंधन का? अजून तुम्हाला असा एक प्रश्न पडेल की हे दोघांचं भान मिथ्या आहे, खोटं आहे, तर मग जीवाला एवढे बंधन करण्याचे कारण काय? मग जीव बद्ध का होतो, जीव बंधनात का पडतो, असा तुम्हाला प्रश्न परत निर्माण होईल. असे तुम्ही विचाराल तर त्याचे उत्तर आता ऐका. त्याचं उत्तर पण पुढं त्यांनी सांगितलंय. एक एक प्रश्न विचारत म्हणजे प्रश्न आणि त्याचा खुलासा. माणसाच्या मनाला बघा अनेक प्रकारचे प्रश्न पडतात आणि म्हणून उद्धवाला असे प्रश्न पडलेले आहेत. आणि भगवंताने उत्तर देता उद्धवाला सांगितलंय, बघ असा तुला उत्तर दिलेलं आहे, परत तुझ्या मनात असा संशय येईल, मग त्याला असं उत्तर. असं त्यांचं दोघांचं जे संभाषण आहे ते पुढं वाढत चाललेलं आहे. गगन सुमनांची माळा, कधी कोणी लेईली गळा, तारू बुडे मृगजला, हे कोणीतरी डोळा देखते काय? आता असा दृष्टांत देतो उद्धवाला. गगन सुमनांची माळा म्हणजे आकाशाची फुलं आहेत आणि आकाशाची फुलं त्यांची माळ करून कोणी गळ्यात घालतो का? आणि दुसरा दृष्टांत दिला, तारो बुडे मृग झाला, हे कोणी डोळा देखील का? आणि एखादा तारो आहे, तारो म्हणजे काय, तर नौका आहे आणि ती मृगजलामध्ये बुडली, हे कोणी ऐकलंय काय? कारण मृगजल कसं आहे, खोटा आहे. मृगजल पण खोटा आहे ना, मृगजलामध्ये सोडलेले नाव पण खोटीच होणार ना, कारण मृगजल आहे. मृगजल म्हणजे काय, भासमान आहे. आणि गगन सुमनांची फुलं पण भासमान आहेत ना, सगळं भासमानच आहे. म्हणजे खरं आहे का, तर खरं नाही. तारो बुडे मृगजला, हे कोणीतरी डोळा देखील का? दृष्टांत दिलं त्याने.
सत्याशी बाधक कदा बाधू न सके लटिक, ऐसे कल्पांत तुम्ही कल्पक, तोही परिपाक अवधारा. काय सांगतात तिथे की बरे मिथ्या गोष्ट सत्याला कधी बाधा आणू शकत नाही. जी गोष्ट मिथ्या आहे ती सत्याला कधी बाधा आणते का? असे तुम्हाला वाटेल तर त्याचे उत्तर तुम्ही ऐका. आता त्याचं उत्तर देतो. जी गोष्ट खोटी आहे, जी गोष्ट खरी आहे आणि कधी बाधा आणू शकत नाही. बरे मिथ्या गोष्ट सत्याला कधी बाधा आणू शकत नाही. जी गोष्ट खोटीच आहे ती सत्याला कधी बाधा आणेल का? म्हणजे काय, जे खोटं आहे ते खोटंच आहे आणि ते सत्याला बाधा कधीच आणू शकत नाही. सत्य हे सत्यच असतं. सत्य हे सत्यच असतं आणि त्याला कधीच बाधा होऊ शकत नाही. सत्याची बाधक कदा बाधू न शके लटिक, लिहिले की नाही? सत्याला कधी खोटं बाधा करू शकत नाही. ऐसे कल्पांत तुम्ही कल्पक, तोही परिपाका, तरी ते पण तुम्हाला मी सांगतो. तरी परिसा सावधान, ते मी सांगेन निरूपण, जेणे जीवाशी बंधन लटिकेची जाण दृढ झाले. जीवाचे खोटेच बंधन कसे दृढ झालेले आहे हे मी तुम्हाला सांगतो. जीवाने काय केलं, खोटं बंधन लावून घेतले स्वतःला. जसं आता काय की आपण याच्यामध्ये दाखवलं की नाही त्यांनी, की एखादा तारू आहे, तो मृगजलामध्ये पुढे मृगजलच नाही तर तारू कसा असेल तिथे? आकाशाची फुलंच नाही, ती गळ्यात कशी घालणार? तसं जे खोटं आहे ते खोटंच आहे. आता पुढचं विश्लेषण त्याने दिलेलं आहे याच्यामध्ये. गुणांच्या वारंवार सेवनाने, म्हणजे त्यांच्या संस्काराने गुणामध्ये प्रवेश करणारे चित्त आणि वासना रूपाने चित्तात राहणारे गुण, या दोहोंचाही मद्रूप होऊन त्याग करावा. आता त्याने त्याग कसं करायचं सांगितलं याच्यामध्ये. हे गुण आहेत, गुण बरं का. आपल्या चित्तावर किंवा मनावर गुणांचा संस्कार असतो, म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण, ह्या तिन्ही गुणांचा मनावर संस्कार असतो. जसे तिन्ही गुण आपल्याला बाधक आहेत आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या मनावर, गुणांचा संस्कार, गुणाप्रमाणेच आपली प्रकृती चालते ना. जर आपल्याकडं गुणच नसते तर आपली प्रकृती पण चालली नसते आणि म्हणून गुणाप्रमाणेच प्रकृती चालते. म्हणून बघा, कोणी तामसी वृत्तीचा असतो, कोणी सात्विक वृत्तीचा असतो आणि कोणी रजगुण वृत्तीचा असतो. लिहिले की नाही? मुळी देह त्रिगुणाचा, रजसत्व तमाचा, म्हणजे 3 गुणांचाच देह प्रत्येकाचा. मग ह्या 3 गुणामध्ये काय होतं तर गुणांचा वारंवार सेवनाने, म्हणजे त्यांच्या संस्काराने गुणामध्ये प्रवेश करणारे चित्त. एखाद्या माणसाला बघा, तामसी वृत्तीचा माणूस आहे तर त्याला तामसी अन्नच खायला आवडतं. एखादा माणूस सत्वशील आहे तर त्याला सत्वगुणातील म्हणजे सत्व पदार्थ त्याला खायला आवडतात. आणि त्याप्रमाणे मग त्याचा काय होतो तर त्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या चित्तामध्ये तसं ते संस्कार निर्माण होतात. जैसे खावे अन्न तैसे होते मन. जसं आपण अन्न खावं तसं काय होतं, मन होतं. चित्त आणि वासना रूपाने चित्तात राहणारे गुण, या दोघांचाही मद्रूप होऊन त्याग करावा. आणि म्हणून सांगतो उद्धवाला की चित्तामध्ये काय करायचं, चित्त आणि वासना रूपाने चित्तात राहणारे गुण, मग चित्त आणि चित्तामध्ये राहणारे वासना, या सगळ्यांचा त्याग करायचा म्हणतो. आणि ते सगळ्यांचा आपण त्याग केला तरच आपल्याला काय होईल, ती मद्रूपता साधता येईल, म्हणजे भगवंताशी एकरूपता साधता येईल. आणि आपण चित्तातले गुण घालवतच नाही. आणि चित्तातले गुण जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर परत आपण तिथेच येतो, साधनेकडे येतो. जोपर्यंत आपण चित्तामध्ये त्या चित्ती प्रगटे चैतन्य घाललेले की नाही, मग जोपर्यंत चैतन्य घन नावाचा ईश्वर आपल्या आतमध्ये प्रवेश करत नाही किंवा आपल्याला त्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत गुणांचा खेळ चालूच राहणार आहे. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्यविषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. आता इथे त्यांनी मागच्या जन्माचा सगळा इतिहास काढला याच्यामध्ये. अनादि संसार मालेच्या ठाई, म्हणजे अनादि म्हणजे अनादि कालापासून प्रत्येक जीवावर काय झालेलं आहे की संसार मालेच्या ठाई, संसार जो आहे अनेक जन्मामध्ये आपल्या या अंतःकरणावर या वासना बसलेल्या आहेत. नित्य विषय भोगिले पाहिजे. अनेक जन्मामध्ये अनेक वासना या जीवाने भोगलेल्या आहेत आणि ते ठसावले चित्ताच्या ठाई आणि ते चित्तामध्ये बसलेले आहेत. आपण एखाद्या माणसाला बोलतो की एखादा अनुग्रह दिला तर त्याला हे लवकर प्राप्त का होत नाही,
किंवा त्याला भगवंताची प्राप्ती का अनुभव का येत नाही? अनुभव का येत नाही अशा माणसाला? 6 महिने झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, अगदी 8-8, 10-10 वर्षापर्यंत लोकांना अनुभव येत नाही. ह्याला कारण त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते बघा उत्तर काय दिलेलं त्याने, की अनादि जन्ममरणाच्या मालिकेत नित्य विषय सेवन केल्यामुळे, अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचे विषय सेवन केल्यामुळे व देहाने त्यांचा भोग घेतल्यामुळे, म्हणजे देह काय करतो, अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचे भोग घेत असतो, ते विषय चित्तात ठसतात. बघा विषय काय करतात, चित्तामध्ये वसलेला आहे. आपण बोलतो ना की अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारच्या वासना भोगल्यामुळे तो जो मलकट आहे, बुद्धीकडे मलकट आलेला आहे आणि तो मलकट धुतला जात नाही. का? तर अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारच्या वासना त्याच्या चित्तामध्ये बसलेल्या आहेत आणि म्हणून तो भगवंतापर्यंत प्राप्त होत नाही. कारण सगळा जो खेळ आहे तो खेळ कोणाचा आहे, तर मनाचाच खेळ आहे. मन शुद्ध झालं की अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं की मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं का चित्त शुद्ध झालं का बुद्धी, आणि बुद्धीकडे ते सगळे विषय बसलेले आहेत किंवा चित्ताकडे सगळे विषय बसले आहेत आणि चित्ताचं चैतन्य व्हायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये नाथरांना काय सांगायचं आहे, की जोपर्यंत चित्तामध्ये मलिनता आहे तोपर्यंत विषय तिथे आहेतच. आणि ती मलिनता का जात नाही लवकर, तर ह्याला एकच कारण आहे, की आपल्याला अनंत जन्माचा आपल्याला मलकट त्या बुद्धीवर बसलेला आहे आणि ते मलकट लवकर धुता येत नाही. आणि त्याच्यासाठी अनुग्रहाची क्रिया जी आहे ती आपल्या या आनंद संप्रदायामध्ये जी मालिका आपली आलेली आहे, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा भगवान शंकरापासून, ते एवढ्यासाठी झालेले आहे की चित्ताचं किंवा तुमच्या अंतःकरणाची शुद्धी जोपर्यंत होत नाही, शुद्धी करण्याची अवस्था जी आहे, आणि म्हणून अष्टसात्विक भाव फार महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये तो भगवंताचा भाव, रडणे, हसणे, गाणे, उड्या मारणे, हे सगळे भाव जोपर्यंत होत नाही, अंगी रोमांच रवरवीत, सेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य दळवत, त्याने सद्गदित पाय वाचा, जोपर्यंत आपली वाचा सद्गदित होत नाही, अंतःकरण जोपर्यंत आपलं निर्मल होत नाही, शुद्ध होत नाही, कोमळ होत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती बऱ्याचशा लोकांना फार उशिरा होतं. का? अंतःकरण खूप त्यांचा जड आहे. आणि म्हणून मागच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह, ज्ञान आणि ज्ञान कैवल्य, हे सगळ्या देहाच्या अवस्था आहेत आणि सगळ्या अवस्था ह्या आपल्याला अभ्यासातून प्राप्त होतात. आणि म्हणून या लागे अर्जुना तो अभ्यासी मज मिळे सांगितले. आणि अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. अनेक जन्मामध्ये आपण या मनुष्य देहाने किंवा कुठल्या पण जीवाने अनेक प्रकारचे भोग घेतले, ते ठसावले चित्ताच्या ठाई आणि ते चित्तामध्ये बसले. वारंवार देही सेविता, आणि वारंवार आपल्याला जन्म मिळालेला आहे आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये आपण काय केलं, चित्तामध्ये असलेल्या वासना त्या भोगीतच बसलेलो आपण. चित्ताची विषयांशी अतिप्रीती, आणि चित्त काय करतो, चित्ताला काय आवडतो, तर विषयाला जास्त आवडतात, विषय त्यांना जास्त आवडतात चित्ताला. चित्ताशी विषयांशी अतिप्रीती, त्याने वाढली विषयासक्ती, आणि प्रत्येक जन्मामध्ये विषयासक्ती वाढतच जातो. आणि मग म्हणून किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे फजित लिहिले. किती वेळा आपल्याला जन्माला, का तर आपल्याला विषयांमध्ये आवड आहे आणि प्रत्येक माणूस विषयामध्येच अडकला आहे. म्हणून रामदास लिहिले की भोगी मन असू नये, देह दुःख त्रासू नये, आणि पुढे आशा धरू नये जीवित वाचे. लिहिले की नाही, की भोगी मन असू नये, देह दुःख त्रास, भोगातूनच आपल्या देहाला त्रास आहे. भोगी मन असू नये, देह दुःख त्रासू नये. देहाला दुःख का होतं, तर आपला माणसाचा मन आहे हा भोगी आहे. अनेक जन्मामध्ये त्याने अनेक प्रकारचे भोग घेतलेले आहेत आणि ते चित्तामध्ये बसलेले आहे. आणि म्हणून मनःषष्ठानी इंद्रियानी, मन काय करतो, तर आपल्या ह्या 5 आपले ज्ञानेंद्रिय आणि आपलं मन 6वा, हे काय करतो, की ज्या वेळेला अंतकाले आपल्याला जायची वेळ येतो, वायू स्वरूप वासना गेली, वायू स्वरूपच राहिली, पुन्हा जन्म घेऊन येईल हेतू परत होईल.
पंचप्राण स्थळ सोडिती. रामदास स्वामी सांगतात पंचप्राण स्थळ सोडिती. 5 प्राण आहे ना ते एका देहातून दुसऱ्या देहात जातात. पंचप्राण स्थळ सोडिती. प्राणरूप वासनावृत्ती. त्या प्राणाला वासना आहे ना ती त्या प्राणामध्ये म्हणजे त्या चित्तामध्ये प्राणरूप वासना वृत्ती आहे ना ती आपली वासनामय होते. प्राणरूप वासना वृत्ती. वासना मिश्रित देह जाती. आणि वासना घेऊनच काय करतो तो जो अंतरात्मा आहे किंवा तो जो जीव आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये जशी वासना असेल तसा त्या शरीरामध्ये प्रवेश करतो. काय सांगतात की पंचप्राण स्थळ सोडिती. प्राणरूप वासना वृत्ती आणि वासना मिश्रित देह जाती. देह सांडून या. वायू स्वरूप वासना गेली. वायू स्वरूपच राहिली. पुन्हा जन्म घेऊन यायला हेतू परत होईल. परत आपल्याला जसं शेवटच्या क्षणाला जाण्याचा आपला हेतू असेल या माणसाचा तसं त्याला परत जन्माला यावं लागतो. चित्ताची विषयांची अतिप्रीती तेने वाढली. विषयासक्ती वाढतच जातो. ते प्रवेशले विषयाप्रती न निगती मागुती सर्वता. आणि ते काय करतात चित्तामध्ये प्रवेश करतात आणि ते न निघे मागवता सर्वता. काहीही केलं तरी ते चित्तातलं काय त्या विषय वासना जात नाही. बुद्धीशी विषयांचे ध्यान. चित्ती विषयांचे चिंतन. विषया लागी तळमली मन. विषयाभिमानतेने झाला. बुद्धीशी विषयांचे ध्यान. आणि बुद्धीमध्ये काय करतात ते विषयांचं ध्यान तसंच राहतो. अंतकाली माणसाची जशी अवस्था असते त्या अंतःकरणाची अवस्था अंतकाली विषयासक्त असेल तर माणसाला परत जन्माला यावं लागतो. म्हणून दिले ते बुद्धीशी विषयांची ध्यान. आणि बुद्धीमध्ये विषयांचं ध्यान सतत असतो. चित्ती विषयांचे चिंतन. आणि चित्तामध्ये विषयांचं चिंतन. विषय लागी तळमली मन. आणि विषयासाठीच संपूर्ण माणूस काय करतो तळमळ करत राहतो. आणि शेवटपर्यंत त्या विषय भोगासाठीच माणूस परत जन्माला येतो. परत मरतो. विषयाभिमानतेने झाला. आणि विषयांवरच त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा अभिमान तयार होतो. आणि त्याला अभिमानामुळे काय होतं खरं आणि खोटे माणसाला कळत नाही. कारण त्याच्या चित्तामध्ये विषयांचा अभिमान बाळगला जातो. म्हणजे ह्या जगामध्ये आताच्या या कलियुगामध्ये जो एवढा विषयामध्ये आसक्त झालेला आहे. जी माणसं विषयामध्ये आसक्त झालेली आहे ते उच्च पदाला गेलेले आहेत सगळे. आणि उत्तम प्रकारचे भोग भोगतात. आणि त्यांना तो तेवढा अभिमान आहे की मी एवढे विषय भोगतो. एवढा पैसा कमवला आहे. एवढे माझ्याकडे प्रॉपर्टी आहे. अनेक प्रकारचे त्या माणसाचे धंदे असतात. का तर तो विषयाभिमान झालेला असतो. त्यांना विषयाचा अभिमान असतो. या जगामध्ये उलटा व्यवहार आहे सगळा. या जगाचा सगळा उलटा व्यवहार आहे की जो माणूस साधा आहे त्याला कोणी विचारत नाही. जो माणूस पूर्णपणे विषयामध्ये अडकलेला आहे त्याला खूप मोठे पदं मिळतात या जगामध्ये. म्हणून अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू झडझडून व्हायला आली निघ या भक्तीच्या वाटेला. जे पावशी अभयंग निजधाम माझे. काय सांगितलंय अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलंय झडझडून व्हायला निघ या भक्तीच्या वाटेला. कारण ह्या लोकांचे व्यवहार उलटे सगळे सांगतात. तर आपल्याला त्या उलट्या व्यवहाराकडं जायचं नाही. जेवढा विषयाभिमान झालेला आहे तेवढा काय होतो तो परत जन्माला यावं लागतो. म्हणून तर काय सांगत आहे ना बुद्धीशी विषयांचे ध्यान. चित्ती विषयांचे चिंतन. विषया लागी तळमली मन. विषयाभिमानतेने झाला. विषयी खवळलेले अभिमान. देहद्वयाचे दृढ बंधन. काय सांगितलं इथे की विषयी खवळलेला अभिमान. विषयामध्येच माणसाचा अभिमान वाढत जातो. एक पाप पचला की दुसरा पाप करायला तयार. दुसरा पचला की तिसरा करायला तयार. म्हणजे त्याचा अभिमान वाढत जातो. त्याला वाटतं मी बरोबर करतो. आहे चुकीचं पण त्याला वाटतं की मी एवढा करतो मला असं झालं आहे मला काय होतं असं माणसाचा एक भाव तयार होतो पिंडामध्ये. आणि मग त्याची काय आसक्ती वाढत जातो आणि अभिमान वाढत जातो त्या गोष्टीचा. खोट्या गोष्टीचा अभिमान वाढत जातो. देहद्वयाचे दृढ बंधन. आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे की देहालाच धरून बसलेला तो. आणि देह हाच त्याला परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये टाकायला बंधनकारक होतं. जीवाशी लागले अति कठीण परम दारुण दुस्तर. आणि म्हणून जीवाला ही अशी सवय लागल्यामुळे तो दारुण या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जीव पडत असतो. मग त्या देहाचा विकार ते आपले मानी साचार. आणि त्या देहामध्ये जे विकार तयार होते त्याला खरं वाटतात. त्या देहाचा विकार ते आपले मानी साचार. आपल्या देहामध्ये जे विकार झालेले ते त्याला खरं वाटतात. म्हणजे त्या विकारावर त्याचा अभिमान असतो. अंध पंगू मी कुस्ती नर स्वरूपे सुंदर मी ज्ञाता.
आणि मग काय करतो तो, मी आंधळा आहे, मी पांगळा आहे, मी कुष्टी आहे, मी नर आहे, स्वरूपे सुंदर मी ज्ञाता, मी सुंदर आहे, मी स्वरूपे सुंदर मी ज्ञाता आहे. मग तो जीव मी आंधळा आहे, मी पांगळा आहे, मी कोट फुटलेला आहे, मी सुंदर असे स्थूल देहाचे विकार आणि मी विद्वान किंवा मी मूर्ख इत्यादी सूक्ष्म देहाचे गुणदोष आपलेच मानू लागतो. बघा इथे स्पष्ट लिहिले जाणे काय, मी आंधळा आहे, मी पांगळा आहे, मी कोड फुटलेला आहे, मी सुंदर आहे, असे स्थूल देहाचे विकार. आणि हे स्थूल देहाचे विकार कशामध्ये आहेत, तर स्थूल देहामध्ये विकार आहेत. आणि म्हणून जोपर्यंत आपण सूक्ष्मामध्ये जात नाही, जेवढं आपण सूक्ष्म बनू तेवढे विकार आपले कमी होतात. म्हणून आपला स्थूलाचा अभ्यास दिल्यानंतर सूक्ष्माचा अभ्यास दिलेला आहे. सूक्ष्माचा म्हणजे आपल्याला प्रबोधाचं चिंतन केलेलं आहे. आणि स्थूल देहाचे विकार आणि मी विद्वान, आणि त्या विकार घेऊनच माणूस विद्वान आहे, मी विद्वान आहे असं त्याला वाटतं, किंवा मी मूर्ख आहे इत्यादी सूक्ष्म देहाचे गुणदोष आपलेच मानू लागतो. आणि देहाचे ते गुणदोष आहे आणि ते त्याला काय वाटतात, आपलेच गुण, आपलेच अवगुण, आपणाशी वाटतं ती गुण. अशी माणसाची अवस्था, आपले अवगुण आहेत ते, आपलेच अवगुण आपणाशी वाटतं ती गुण. आपले अवगुण आहेत ते, पण आपल्याला गुण वाटतात का, तर ते त्याने दिले की देहाचा अभिमान आहे. कारण ते देहाचा निरसन होत नाही ना, त्याचा स्थूल देहाचा निरसन होत नाही. आणि म्हणून प्रबोधाचं चिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत प्रबोधाचं चिंतन आपल्याला होत नाही, प्रबोधामध्ये भरपूर अनुभव येतात माणसाला, आणि ते अनुभव सांगण्यासारखे पण नाही, एवढे अनुभव असतात. आता एका साधकाचा मला फोन आला होता. त्याने मला सांगितलं की महाराज, मी ध्यानाला बसलो होतो आणि माझी जी कुंडलिनी खालनं जी चालू झाली ती वरच्या पाठीमागच्या बाजूने गेली आणि पाठीमागच्या जाऊन पाठीमागे गेली. कुठे, आपल्या मानेच्या वरती, म्हणजे कारण देहाच्या वरती, विशुद्धीच्या वरती म्हणतो, सूक्ष्म स्थूल सूक्ष्म कारण महाकारणामध्ये गेली, मागच्या बाजूने ती पुढे आली म्हणतो. आणि त्याने सांगितलं की मला प्रत्यक्ष देवीचं दर्शन झालं म्हणतं चांगली गोष्ट आहे. बघा अशी अवस्था आहे माणसाची. माणसाला फक्त ध्यान पाहिजे हो. ज्याची कुंडलिनी आहे ना ती बघा, इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही, इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही सुटती, आणि साही पदर फुटती चक्रांचे. हे चक्रांचं सगळं आहे. जोपर्यंत आपण चक्रामध्ये जात नाही तोपर्यंत आपण सगळे चक्रासारखेच फिरणार, चक्रमच आपण होणार. आणि खरोखर आपल्याला विक्रम व्हायचा असेल, विक्रमादित्य किंवा विक्रम आपल्याला गाजवायचा असेल या जगामध्ये, तर आपले जे सगळे चक्र आहेत ना, ते चक्र आपले फटाफट ओपन होऊन आपल्या ब्रह्मरंध्रात जाण्याची जी अवस्था जी आहे ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. ज्ञान आपल्या जवळच आहे, लांब कुठेच नाही, पण त्याच्यावर आवरण आलेलं आहे ना. आवरण बाजूला काढण्याची जी किमया आहे ती हळूहळू आपले जसे आपले अंतःकरण शुद्ध होईल, जसं अंतःकरण शुद्ध होईल तसं आपला भगवंताविषयी भाव निर्माण होतो. आणि अंतःकरण मलिन आहे, जसा आरसा मलिन आहे, दिसतो का, जसं पाणी गडूल आहे, आपल्याला दिसेल का आपली प्रतिमा, जसं पाणी हालतो तर सूर्यबिंब दिसेल का, तसे आपल्या अंतःकरणाची अवस्था आहे. आणि अंतःकरणाची स्थिती सुधारण्यासाठी किंवा अंतःकरणाची मलिनता जाण्यासाठी आपण सगळं अभ्यास करायचे असतो. आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान, कोणाला कुठे जायची गरज नाही, वाचायची गरज नाही, काही नाही, आपोआपच ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार आहे. कारण जे अनुभव माऊलींना आलेले आहेत, जे अनुभव नाथऱ्यांना आलेले आहेत, तेच अनुभव आपल्याला ते सांगतात. आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे आपल्याला काय करायचं, त्यांचे अनुभव आपल्याला टॅली करायचे. आणि म्हणून आपल्याला हे सगळे ग्रंथ वाचायचे आहेत. त्यांनी घेतलेले अनुभव आपल्या अनुभवाशी मॅच होतात का, आणि ते टॅली होण्यासाठी आपल्याला ग्रंथ वाचायचे असतात. बाकी ग्रंथाचा तुम्ही किती जन्मामध्ये अभ्यास केला त्याचा फायदा काहीही होणार नाही, सगळं जाणार आहे शेवटीला. आपले अनुभवच आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकतात, आपले अनुभवच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. आपण किती ज्ञानी आहोत याला किंमत नाही, आपले अनुभव आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतात. मी देह हे मानोनी चित्ते, निजरूप विसरला भावार्थे. समज आलं लक्षात का, परत आपण देहबुद्धीकडे येतो. जोपर्यंत आपलं देहबुद्धी, म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी.
समर्थ सांगतात देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. पण कशी होईल देहबुद्धी आत्मबुद्धी? तर सातत्याने संतांची संगत धरायला पाहिजे. सदा संगती सज्जनांची धरा. अनुभव सांगितले समर्थांनी इथे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, परंतु सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांची संगत धरली, संतांची संगत धरली तरच देहबुद्धी काय होईल? आत्मतत्वाकडे आत्मतत्वाशी एकरूप होईल. आणि आपल्याला सज्जनच भेटले नाही जगामध्ये तर आपली देहबुद्धीच राहणार आहे. आणि आपल्याकडे विकार तसेच राहणार आहे, प्रबलित राहणारे विकास. आणि विकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण आकाराशी राहत. आणि विकार आणि आकार हे दोन्ही जायला पाहिजे. जोपर्यंत आकाराची पूजा करतो आपण तोपर्यंत विकार जाणार नाही. आणि आकाराची पूजा गेली, निर्गुण तत्वाकडे वळलो की विकारही जातील. मी देह असे मनाने तो मानतो आणि आत्मस्वरूपाला विसरतो. लिहिलं की नाही ते? काय सांगतात? मी देह हे मानूनी चित्ते निजरूपे विसरला. भावार्थे आपल्या निजरूपाला विसरला तो, कारण देहबुद्धीवर आला. आणि देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा आडधरा. संकल्प विकल्पाचा मारा देहबुद्धी अनिवार. देख दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी तरी आलिंगन द्यावे तैशी देहबुद्धी. बघा देहबुद्धी काय करतो? दीपाच्या मिलनापाशी तो कीटक काय करतो? जाऊन त्या लाईटच्या काय करतो? लाईटवर जाऊन आपटतो घडी. आता त्याला कळत नाही काही बाबा. आपटून आपले स्वतःचे डोळे फोडून घेतो कीटक आणि स्वतःच मारतो. बघा सकाळी उठल्यावर आपल्याला लाईटिंगच्या त्या आतमध्ये किती कीटक मेलेले दिसतात आपल्याला. सारखा आपटतो. तसा माणूस काय करतो? त्या विशेष शक्तीमध्ये सारखा अडकून स्वतःला काय करतो? जन्ममरणाच्या फेड्यात अडकवतो तो. दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी तरी आलिंगन द्यावे तैशी देहबुद्धी. मग आपली देहबुद्धी जाण्यासाठी काय करायला पाहिजे? शेवटीला आपण कुठे येतो? तर अभ्यासाकडे येतो. अभ्यास करता आपल्याला देहबुद्धी आणि संतांची संगत या दोन गोष्टी आपल्याला सातत्याने आपल्याला आत्मचिंतनाकडे नेतात. मी देह हे मानिता चित्ते निजरूप विसरला. भावार्थे हे मिथ्या बंधन जीवाते सत्यत्व त्या ते अभिमान. आणि हे सगळं काय सांगतात की मिथ्या बंधनाला सत्य समजतो. हे बंधन सगळे आहेत ना आपल्याला, ही मिथ्या आहेत, पण ते खरं वाटतं का? तर देहबुद्धी आहे त्याचाच अभिमान धरतो आणि देहबुद्धीचाच अभिमान बाळगतो माणूस. आणि देहबुद्धी जी आहे, देहबुद्धीच्या नारा थोर चिंतेचा आरदडा. आणि माणूस काय करतो? चिंतेमध्ये अडकतो. चिंतेमध्ये माणूस अडकतो का? तर चित्तामध्ये सगळे विषय बसले जातात, चित्तामध्ये अभिमान आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतं? देहबुद्धीमध्ये माणूस अडकतो. म्हणजे सगळं देह करतो असं त्याला वाटतो. कारण देह करतो असं वाटण्याला एकच कारण आहे की तो त्या आत्मचिंतनामध्ये त्या भगवंताशी मद्रूप झालेला नाही. आणि म्हणून परत तो देहबुद्धीने परत काय करतो? या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये लटकतो आणि अभिमान बाळगतो त्याच्यामध्ये. मिथ्या बुद्धिबळाचा खेळ हारी जैती हे निष्कळ तरी खेळ त्या अभिमान प्रबल तैसे देहबल जीवाशी. बुद्धिबळाचा डाव हा एक खेळ आहे. त्यात हरलो काय किंवा जिंकलो काय आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी त्याचा संबंध काही नाही. बघा बुद्धिबळाचा खेळ आहे तो काय? तर प्रत्यक्ष खेळ आहे. बुद्धीच्या बळावर माणूस खेळतो, पण ते खेळ आहे. पण खेळणाऱ्याला त्याचा जसा अभिमान असतो तसा जीवाला देहाविषयी अभिमान असतो. खेळणाऱ्याला अभिमान असतो की नाही? देहबुद्धीच्या याच्यामध्ये कशामध्ये? बुद्धिबळाच्या मध्ये. तो घोडा काय, तो हत्ती काय, कशाने मारतो आणि पुढं वाटचाल करत जातो का? तर अभिमान असतो त्याला. पण त्याची पुढची ओवी काय सांगते बघा? हे निरसाव्या जीवबंधन निशेष सांडावा देहाभिमान. अभिमान सांडिताची जाण मद्रूप सहजे. फक्त काय करा तुम्ही? म्हणून तर तुकोबारांनी एका शब्दात लिहिले, अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला. आणि अभिमान गेला तुका म्हणे का देव झाला. सांगता अभिमान गेला की माणूस देव होतो. आणि अभिमान कसला आहे? तर देहबुद्धीचा आहे, देहाचा अभिमान आहे. जीवे साधिल्या मद्रूपता हे निरसाव्या जीवबंधन निशेष सांडावा देहाभिमान. हे सगळं तुम्हाला जर हे करायचं असेल तर देहाचा अभिमान टाका. सहजची त्याग विषय चित्ता.
देहाचा अभिमान टाकला तर आपल्या चित्तामध्ये काय होईल? चित्तामध्ये विषयांचा त्याग सहजच होईल. माझे स्वरूपी अहंता नाही वार्ता विषयांची. आणि माझ्या आत्मस्वरूपामध्ये विषयांची वार्ता पण चालत नाही, विषयांचं चिंतन अजिबातच चालत नाही, विषयांची वार्ताच काढायची नाही माझ्या याच्या स्वरूपामध्ये. आणि जोपर्यंत मग आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही, आत्मस्वरूपाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत विषयांचं चिंतन चालूच आहे. जीवे साधिल्या मद्रुपता. जर त्या जीवाने देहाची अभिमानता न बाळगता जर तो माझ्याशी एकरूप झाला, सहजची त्याग विषय चित्तामध्ये असलेले विषय आपोआपच काय होतात? बाजूला होतात. माझे स्वरूप या अहंता नाही वार्ता विषयांची. आणि माझ्या स्वरूपाविषयी बरं का, माझे स्वरूप या अहंता, माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी अहंता जी आहे म्हणजे अहंकार जो आहे, नाही वार्ता विषयांची. आणि विषय पण चालत नाही माझ्या स्वरूपामध्ये. जर माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर अभिमान त्यागा आणि विषयांचा पण त्याग होईल. पण एकदा का माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला तर हे विषय जे किंवा जे गुण आहेत आणि जो अहंकार आहे तो मद्रूप झाल्यावर ते आपोआपच बाजूला होतो. आणि म्हणून साधना फार महत्त्वाची आहे. हे सांगणं महत्त्वाचं नाही, साधनेच्या माध्यमातून आपल्याला ती स्थिती आहे. अंतरस्थिती बांधता अंतरी संशय गेला ब्रह्मांडाबाई. आपल्या मनामध्ये संशय येतो आपल्या साधनेबद्दल, सद्गुरूबद्दल. काय येतो? तर आपल्याला ते प्राप्त झालेलं नसतो किंवा आपल्याला त्याचे अनुभूती येत नाही. आणि म्हणून आपल्याला काय होतं तर संशय येतो. आणि हा संशय आपल्याला घालवायचा असेल तर एकदा का आपल्या चित्तामध्ये ते चैतन्याची अनुभूती आली तर आपला संशय आपोआपच बाजूला होतो. संशय घालण्यासाठी कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही. संशय घालवण्यासाठी त्या भगवंताचं आत्मदर्शन किंवा भगवंताला, त्या चैतन्य स्वरूपाला, त्या चैतन्याची आपल्याला एकदा तरी झालिया दर्शन एक वेळा. काय लिहिलंय? मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन. मागील परिहार, मागे जे काय आपण सगळं केलेलं आहे, या जीवाने जे काय आपण उपभोग भोगलेले आहेत विषयांचे, मागील परिहार ते संपूर्ण नाहीसे होतात. आणि पुढे नाही शीन, आणि पुढे पण माणसाला शीन होत नाही. आणि पुढे पण माणसाला त्याच्याबद्दल संशय घ्यायला काय जागा राहत नाही आणि कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. पण झाली या दर्शन एक वेळा आपल्याला फक्त दर्शन व्हायला पाहिजे भगवंताचं. आणि ते भगवंताचं दर्शन कसं होतं तर त्याने सांगितलं आहे की अहंकारधरी सोहमपण तै चित्ती प्रगटे. जे सोहमतत्व आहे ते चित्तामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. रात्रंदिवस त्याचं ध्यान व्हायला पाहिजे. आणि ते चिंतनच त्या काय करतो? चिंतनच चित्ताचा ताबा घेतो. चिंतन काय करतो? चित्ताचा ताबा घेतो. आता आपल्याला काय झालं ते त्याच्या अनुभूती नसल्यामुळे आपल्या चित्ताचा ताबा त्या विषयाने घेतलेला आहे, त्या अहंकाराने घेतलेला आहे, त्या गुणांनी घेतलेला आहे. आणि हे संपूर्ण म्हणून तो गुणत्रय त्या आविरी मी माझ्या आयुष्याने करी. एक आत्मसुख अंतरी विसंबधनी. एक आत्मसुख तुमच्या आतमध्ये जर तुम्हाला प्रगट झाला तर सगळे विषय बाजूला होतात. विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि हृदयाची घडी घडी हृदयामध्ये. अशा अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला यायला लागतात. जीवे साधिल्या मद्रुपता सहजची त्याग विषय चित्ता. माझ्याशी एकरूप झाला जर जीव तर सहजची त्याग विषय चित्ता. चित्तामधले तुमचे जे काय असेल, तुमचे विषय असेल, गुण असतील ते बाजूला होतात. माझे स्वरूपी अहंता नाही वार्ता. जेवी बुद्धिबलाचा खेळ मोडे. आता त्याने दृष्टांत दिला. मागे मी तो एक्सप्लेनेशन दिलं नाही कारण त्याचा एक्सप्लेनेशन खाली आलेलं आहे म्हणून मी ती ओळ जास्त तुम्हाला एक्सप्लेन दिली नाही. इथे लिहिले जेवी बुद्धिबलांचा खेळ मोडे तेवी राजा प्रधान आदी लाकुडे तेवी अहंकार निमाले पुढे प्रपंच उडे मिथ्यात्वे. बुद्धिबलाचा खेळ आवडला की त्यातला राजा आणि प्रधान वगैरे जे काय आहेत, जे प्यादे आहेत वगैरे जे काय आहेत ते काय करतात? सर्व लाकडांचे असतात आणि जाऊन सर्व लाकडांचे तुकडे उरतात. हे सगळे लाकडांचे तुकडे आहेत. त्याप्रमाणे अहंकार नाही सवतात प्रपंच मिथ्यापणाने नाश होतो. आणि अहंकार गेला तर प्रपंच सगळा मिथ्या आहे. आणि खरोखर आपल्याला ज्या बुद्धीने जो अहंकार पकडलेला आहे, अहंकार धरलेला आहे, आणि म्हणून ते जिवंत असतानाच जे संत देव झाले, त्याची संत का देव झाले? ते
तर त्यांच्याकडला अहंकार गेला होता. म्हणून त्यांना कोणी मारलं काय, झोडलं काय, कोणी चपलांचे हार घातले काय, कोणी काट्याने मारले काय. का तर त्यांच्याकडे अहंकारच नव्हता अजिबात. आणि अहंकार नव्हता म्हणून ते जिवंतपणे असतानाच भगवत स्वरूप झाले होते. इथं तेच लिहिलं त्यांनी. बुद्धिबळाचा खेळ आवरला की त्यातील राजा प्रधान वगैरे नामे जाऊन एक लाकूडच राहतो. बुद्धिबळावर आहेत तोपर्यंत त्यांना नावं आहेत त्यांना. हत्ती आहे, कोणी घोडा आहे, बरं का. आणि बुद्धिबळाच्या खेळातून ते खाली उतरले तर फक्त लाकडच राहतात, त्यांची नावं काही नसतात, ते सगळे एकत्र जमा होतात. तसं आपल्या सगळं जाऊन अहंकार जातो, बरं का. गुण जातात, गुण जातात, अहंकार जातात, सर्व प्रकारचे भेद जातात. एक चैतन्य तत्वाशी एकरूप झालो, मूळ तत्वाला आपण पोचलो. म्हणून मी नेहमीच म्हणतो बघा, पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान, या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. पाहता आपले मूळ स्थानाला जाणं, मूळ स्थानाला शोधून काढणं. मूळ स्थान काय? ओंकार स्वरूप आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण एकरूप झालो, चैतन्य स्वरूपाला आपण एकरूप झालो. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान निघून जातो. या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात.